नमस्कार. BMS फायनल इयर तर शल्यतंत्र पेपर 1 या विषयातील आज आपण योग्यविधी या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण शस्त्रकर्म या टॉपिकच्या नोट्स पाहिल्या होत्या. आपण ज्या नोट्स पाहत असतो त्या NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार जे मस्ट नो, डिझायर टू नो, नाईस टू नो पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट्स आपण यामध्ये कव्हर करत असतो. तर त्यामुळे एवढे जरी नोट्स तुम्ही स्टडी केला तर एक्झामसाठी किंवा एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला ते पुरेसं आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण योग्यविधी या टॉपिकच्या नोट्स बघणार आहे. तर योग्यविधीला जर तुम्ही मॉडर्नशी कोरिलेट केलं तर एक्सपेरिमेंटल सर्जिकल प्रोसिजरशी त्याला रिलेट केलेलं आहे. तर त्याच टॉपिकच्या नोट्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तसंच जर तुम्ही शल्यतंत्र पेपर 1चे इतर टॉपिकचे व्हिडिओ जर चॅनलवर बघितले नसतील तर ते सुद्धा सुरुवातीचे टॉपिक चॅनलवर अपलोडेड आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील. जर आणखीन कोणत्या विषयाचे किंवा आणखीन कोणत्या टॉपिकचे जरी तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवर मेसेज करू शकता, तुम्हाला ते नोट्स मिळून जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण टॉपिक बघणार आहे योग्यविधी, तर त्याला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये जास्त वेटेज आहे. त्याच्यावर तुम्हाला MCQ, SAQ, LAQ अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर त्यामुळे ह्या नोट्स तुमच्या नोट्समध्ये व्यवस्थित कॉपी करून घ्या. तर योग्यविधी त्यातमध्ये एक श्लोक दिलेला आहे सुरुवातीला चक्रपाणींचा किंवा शुश्रूषसूत्रस्थानमधला. अष्टविध शस्त्रकर्म मानव शरीरावर प्रयुक्त करण्यापूर्वी यासारख्याच अन्य वस्तूंवर या कर्मांचा अभ्यास केला जातो, त्यास योग्य असं म्हणतात. म्हणजे आपल्या मागच्याच व्हिडिओमध्ये आपण जे 8 शस्त्रकर्म बघितले ते शस्त्रकर्म ॲक्च्युली माणसावर करण्याआधी जे आपण अन्य वस्तूंवर या कर्मांचा अभ्यास करतो, प्रॅक्टिस करतो, त्याला योग्य असं म्हणतात. तर तुम्हाला आता क्लिअर आयडिया आली असेल की योग्य म्हणजे काय. तर शस्त्रकर्म म्हणजे ॲक्च्युअल शस्त्रकर्म माणसावर करणे आणि योग्यविधी म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग करणे, एक्सपेरिमेंटल ट्रेनिंग करणे. तर कोणत्याही वैद्याला दोन्ही ज्ञान असणं गरजेचं आहे, म्हणजेच थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल. कारण जर सर्व शास्त्रात जाणणाऱ्या व्यक्तीने जर कर्माभ्यास केला नाही तर तो शल्यकर्म करण्याबाबत योग्य राहत नाही. म्हणजे त्याने फक्त थेरॉटिकल अभ्यास केला आणि प्रॅक्टिकल त्याला येतच नाही, तर मग काय उपयोग त्या थेरीचा. तर त्यासाठी थेरी आणि प्रॅक्टिकल असं दोन्ही गरजेचं असतं. त्यानंतर योग्य लाभ, त्यामध्ये योग्यविधी करणारा बुद्धिमान चिकित्सक शल्यकर्म करताना संदेहग्रस्त होत नाही. जर योग्यविधीचे ज्ञान नसेल तर तो वैद्य समाजामध्ये आदर सन्मान प्राप्त करू शकत नाही आणि आरोग्यदान करण्यास समर्थ ठरतो. तर हे 2-3 लाभ लक्षात ठेवा योग्याचे. त्यानंतर आता जे योग्य सांगितलेले आहेत तुम्हाला सिलेबस कॉपीनुसार किंवा जे आपल्याला शल्यतंत्रमध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि मेन आहेत ते आपण बघूयात. तर छेदन म्हणजे एक्सिजन, तर ते कशावर केलं जातं ते आपण बघणार आहे. म्हणजे कर्म दिलं आहे आणि ते कशावर करतात, त्याची प्रॅक्टिस कशावर केली जाते, ट्रेनिंग कशावर केली जाते ते दिलेलं आहे. तर पुष्पफल, अलाबू, कालिंदक, त्रपुस, एर्वारुक, कर्कारुक, उत्कर्षण आणि परिकर्तन. भेदन म्हणजे इन्सिजन, द्रुती, बस्ती, प्रसेवक. त्यानंतर जलमिश्रित चिखल. लेखन, स्क्रॅपिंग, रोमयुक्त चर्मावर. वेधन म्हणजे पंक्चरिंग, मृत पशुशिरा आणि कमलनाल. त्यानंतर एशन म्हणजेच प्रोबिंग, घृणोपहत काष्ट, वेणू, नलनाली, शुष्क आलाबू. आहरण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन, फणस, बिंबी, बिल्वमज्जा आणि मृत पशु दंत. त्यानंतर नेक्स्ट आहे विस्त्रावन म्हणजेच ड्रेनेज, मधुचिष्ट, उपलिप्त शल्मली फलक. त्यानंतर सीवन म्हणजे सुचरिंग आपण सूक्ष्म घन वस्त्रात आणि मृदू चर्मात. बंधन, बँडेजिंग, पुस्तमय पुरुष. त्यानंतर अग्निकर्म किंवा क्षारकर्म मांसखंडावर. त्यानंतर कर्णसंधिबंध, मृदू चर्म मांसपेशी आणि उत्पलनाल. नेत्रप्रनिधान बस्ती, त्यामध्ये जलपूर्ण घटाच्या पार्श्वछिद्रामध्ये आणि आलाभमुखावर व्रणबस्ती पीडन. तर हे होते काही योग्यविधी किंवा हे काही कर्म होते आणि ते आपण कोणत्या वस्तूंवर करतो ते दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट, टू स्टडी द फेनॉमेना ऑफ डिसीज विदाउट बुक्स इज टू सेल अँड अनचार्टेड सी, व्हाईल टू स्टडी द बुक्स विदाउट पेशंट इज नॉट टू गो टू द सी ॲट ऑल. सर विल्यम ऑस्लरचे हे वाक्य आहे किंवा हा कोट आहे. त्यामध्ये आता प्रॅक्टिकल किंवा ट्रेनिंग सर्जरी ड्रॉग सर्जरीवर करतात. ऑर्थोपेडिक सर्जरी काउज आणि बफेलोज आणि स्पायनल ॲनेस्थेशिया पपयामध्ये. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्हाला MCQमध्ये तसंच कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा विचारू शकतात. तर त्या दृष्टीने ते लक्षात ठेवा. त्यानंतर विशिकाविधी, विशिकानुप्रवेश म्हणजेच चिकित्साशास्त्रात प्रवेश करणे. चिकित्सा कर्मामध्ये प्रवेश करून इच्छिणाऱ्या वैद्याचे गुण कसे असले पाहिजेत. तर कर्मज्ञता, शास्त्रज्ञता, सामाजिक स्वस्थवृत्त, वैयक्तिक स्वस्थवृत्त, मन उत्साही, मंगलकारी वचने बोलणारा, उत्तम सहाय्यकाचा वापर, रोग्याचे योग्य प्रकारे सांत्वन करणारा, सगळ्यांना आपलेसे करणारी वाणी असावी. त्याच्यानंतर रुग्णाविषयी आस्था, भोंदू नसावा, शस्त्रविहीन कर्मावर त्याचा विश्वास नसावा. तर हे सर्व कोणाची लक्षणं आहेत, तर चिकित्सा कर्मामध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छिणाऱ्या वैद्याचे हे गुण आहेत. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नॉर्मलच गुण आहेत जे आपण आत्तापर्यंत शिकत आलो आहे किंवा जे चांगल्या वैद्याचे लक्षणं गुण असतात तेच गुण आहेत, तेवढे लक्षात ठेवा. त्यानंतर रोगज्ञानाचे उपाय. षड्विधो ही रोगानां विज्ञानोपायतद्यथा पंचभी
स्त्रोतादिबी प्रश्नेन चेती. सुश्रुत सूत्रस्थान 10/4. सुश्रुतांनुसार रोग जाणण्याचे उपाय 6 सांगितलेले आहेत. तर कोणते आहेत ते? षडविध: कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा आणि प्रश्न. तर हे 6 उपाय रोग जाणण्याचे उपाय म्हणून सांगितलेले आहेत. वाग्भटांनी द्विविध परीक्षा सांगितलेल्या आहेत: रोग परीक्षा आणि रोगी परीक्षा. रुग्ण परीक्षा अकॉर्डिंग टू द मॉडर्न आपण कशी करतो? तर हिअरिंग म्हणजे पर्कशन आणि ऑस्कल्टेशननी करतो, ऑब्झर्विंग म्हणजे इन्स्पेक्शन, फिलिंग म्हणजे पाल्पेशन, त्यानंतर स्मेलिंग फिजिकल एक्झामिनेशननी, आणि टेस्टिंग टू नोट द स्पेसिफिक टेस्ट ऑफ वॉमिटस फेल्ड बाय द पेशंट. तर हे काही मॉडर्नच्या नुसार काही रुग्ण परीक्षा ज्या आपण करत असतो किंवा आपण त्या केल्या पाहिजे आपल्यासमोर पेशंट असताना. त्यानंतर द डॉक्टर शूड ट्राय टू डायग्नोस डिसीजेस थ्रू द हिस्ट्री टेकिंग, सिस्टमॅटिक फिजिकल एक्झामिनेशन आणि रिलिव्हंट इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे परत तेच की पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो, काहीतरी एखादी व्याधी घेऊन येतो, तेव्हा आपण त्याचा आधी हिस्ट्री टेकिंग घेतली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं सिस्टमिक फिजिकल एक्झामिनेशन केलं पाहिजे, जनरल एक्झामिनेशन केलं पाहिजे. त्यानंतर काही इन्व्हेस्टिगेशनची जर गरज असेल, लॅबोरेटरी असतील, रेडिओलॉजिकल असतील, इमेजिंग टेक्निक्स असतील, तर त्या केल्या पाहिजेत आणि त्यानंतरच आपण आपल्या फायनल डायग्नोसिसपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर ही एक कॉमन किंवा ही मेन प्रोसिजर आहे, फॉलो करण्याच्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये नंतर इंद्रिय: श्रोत्रेंद्रिय रुग्णपरीक्षा काय करणार? व्रणस्त्राव. स्पर्शनेंद्रियांनी ज्वर, शोफ आदी. चक्षुनेंद्रियांनी शरीरवृद्धी किंवा ऱ्हास झाला आहे का. त्यानंतर रसनेंद्रियांनी प्रमेहादी व्याधीत असं रसविशेष असतात. आणि घ्राणेंद्रिया अरिष्टलिंगात व्रणगंध आदी. हे सर्व इंद्रिय दिलेत आणि त्या इंद्रियाद्वारे कशा प्रकारे रुग्णाचं परीक्षण करता येईल ते दिलेलं आहे. त्यानंतर एक तुम्हाला समोर चार्ट दिसत असेल, एक ट्री डायग्राम आहे. त्यामध्ये रोग व रोगी परीक्षा विधी दिलेल्या आहेत, म्हणजे कोणी किती आणि कोणत्या सांगितल्या आहेत, कोणत्या आचार्यांनी, ते या चार्टमध्ये दिलेलं आहे. MCQच्या दृष्टीने किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला हा कंपॅरेटिव्ह चार्ट उपयोगी पडेल. तर वाग्भटांनी त्रिविध परीक्षा सांगितलेल्या आहेत: आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान म्हणजे दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न. त्यानंतर चरकांनी पंचविध परीक्षा सांगितल्या आहेत: निदान, पूर्वरूप, रूप, उपशय आणि संप्राप्ती. त्यानंतर पाश्चात्य मतानुसार म्हणजे मॉडर्ननुसार इंट्रॉगेशन, इन्स्पेक्शन, पाल्पेशन, पर्कशन आणि ऑस्कल्टेशन. सुश्रुतांनुसार षडविध परीक्षा: प्रश्न, श्रोत्रेंद्रिय, विज्ञ, चक्षुरेंद्रिय, घ्राणेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय. आणि योगरत्नाकारांनुसार अष्टविध परीक्षा सांगितली, जी आपली आपण केस घेताना पण जी आपण अष्टविध परीक्षा वापरतो, नाडी, मलमूत्र, जीवा, शब्द, स्पर्श, दृक आणि आकृती, तर ते अष्टविध परीक्षामध्ये येतात. तर कोणत्या आचार्याने किती आणि काय काय परीक्षा सांगितले तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर शस्त्रकर्म वैद्याचे गुण: कॅरेक्टर्स ऑफ अ आयडियल सर्जन कसे असले पाहिजेत. तर शस्त्रकर्म वैद्याच्या अंगी असणारे गुण पुढील प्रमाणे आहेत: शौर्यम, आशुक्रिया, शस्त्रतैक्ष्ण्यम, स्वेदवेपतू, असम्मोहश्च वैद्यश्च शस्त्रकर्माणी शस्त्रते. सुश्रुत सूत्रस्थानमधला श्लोक आहे. त्यामध्ये गुण कोणते सांगितलेले आहेत? तर शौर्य म्हणजे शूर, निर्भय असावा. आशुक्रिया झटपट शस्त्रक्रिया करणारा. शस्त्रतैक्ष्ण्य शस्त्रे अगोदरच एकत्र करून ठेवावी, त्यांची धार तीक्ष्णता योग्य असावी. अस्वेद शस्त्रकर्म करताना वैद्याला स्वेद येऊ नये. त्यानंतर वेपेतू हात कंप पाहू नये म्हणजे कापू नये. त्यानंतर असम्मोहश्च वैद्याने गोंधळून जाऊ नये. तर हे 6 गुण आहेत जे एका आयडियल सर्जनचे कॅरेक्टर सांगितले आहेत, ते हे 6 मेन लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आधुनिक शास्त्रानुसार शल्यचिकित्सक वैद्याचे 3 H सांगितलेले आहेत. म्हणजे आधुनिक मॉडर्ननुसार काय सांगितलं आहे? 3 H सांगितले आहेत: हँड, हार्ट आणि हेड. हँडमध्ये स्विफ्टनेस असला पाहिजे, हार्टमध्ये स्टोनी पत्तर दिल म्हणतो तसं असलं पाहिजे, आणि हेड शार्प म्हणजे माइंड शार्प असलं पाहिजे. त्याला व्यवस्थित निर्णय घेता आले पाहिजे आणि ते पण पटकन. त्यानंतर क्वालिटीज: लेडीज फिंगर म्हणजे जेंटल हँडलिंग, लायन्स हार्ट म्हणजे बोल्डनेस, ईगल्स आय म्हणजे वॉचफुलनेस नजर. त्यानंतर हॉर्स लेग स्टॅमिना, आणि कॅमल्स बेली ॲबिलिटी टू कॅरी ऑन विदाउट फूड अँड वॉटर. म्हणजे काही सर्जरी असं असू शकतात की त्याला खूप म्हणजे 7-8 तास, 10 तास, 12 तास ह्याच्यापेक्षाही जास्त लागू शकतात. तर मग त्यासाठी तो तयार असला पाहिजे, विदाऊट फूड वॉटर त्याला जमलं पाहिजे. तर हे सर्व क्वालिटीज आहेत एका शल्यचिकित्सकाचे किंवा सर्जनचे. तर या होत्या शल्यतंत्र पेपर 1 मधील योग्य विधी या टॉपिक संबंधित नोट्स. टॉपिक इम्पॉर्टंट आहे, तिन्ही प्रकारचे प्रश्न यावर विचारू शकतात, त्यामुळे व्यवस्थित त्याच्यात नोट्स काढा, दिलेल्या नोट्स लिहून घ्या. काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि ह्याचा मॉडर्न आस्पेक्ट जर बघायला गेला तर जे आपण टेक्निक्स बघितल्या किंवा जे कर्म बघितलं त्याचंच तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे सुचरिंग असेल तर सुचरिंग कसं करतात, त्यासाठी काय काय गोष्टी लागतात, तर असंच सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तेवढंच त्यामध्ये प्रॅक्टिकल आस्पेक्ट दिलेला आहे आणि ते तुम्हाला वायवा किंवा प्रॅक्टिकलमध्ये उपयोगी पडेल. बाकी थिअरॉटिकल जेवढं होतं तेवढं नोट्स तुम्हाला दिलेले आहेत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.